नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण जर मानवी विकास पाहिला तर या मानवी विकासामध्ये मानवाच्या शरीरामधील सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे तो आहे बुद्धी. आतापर्यंत जी मानवाने प्रगती केली आहे ती बुद्धीच्या जोरावरच केलेली आहे. म्हणून मानवाच्या प्रगतीमधला सर्वात महत्त्वाचा शरीरामधील अवयव कोणता असेल तर ती बुद्धी असेल. म्हणून आज आपण या टॉपिकमध्ये बुद्धीच्या संदर्भात त्या बुद्धीचा कसा विकास होतो आणि त्या बुद्धीचा विकास करण्यासाठी कोणते साधन वापरता येईल याबद्दल माहिती पाहणार आहे. मित्रांनो, बुद्धीचा विकास पाहत असताना आपल्याला महत्त्वाचं म्हणजे बुद्धी विकास करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं साधन म्हणजे वाचन या संदर्भात सांगता येईल. म्हणजे आता पहा, जेही आपण संग्रहित केलेलं आहे, मानवाने आतापर्यंत जे विकास केलेला आहे किंवा जे माणूस विकासातून आपले संशोधन करत आहे ते सगळं त्याने पुस्तक रूपातून लिहून ठेवलेलं आहे. आपले अनुभव सगळे त्या माणसाने पुस्तक रूपात लिहून ठेवलेले आहेत. आणि मग आपला विकास करण्यासाठी आपण पुस्तकच हे आपलं एकमेव असं साधन आहे की ते आपल्या बुद्धीचा विकास सातत्याने करत असते. म्हणजे आपण जर पाहिलं तर ज्या काही मोठमोठ्या व्यक्ती आहेत त्या सर्व व्यक्ती जर पाहिल्या तर आपल्याला त्या सगळ्या व्यक्ती हे मोठ्या प्रमाणात वाचन ही छंद असल्याचं आपल्याला त्याला पाहायला मिळते. म्हणजे जे काही मोठे बिझनेसमॅन आहे, राजकीय लोक आहे किंवा शिक्षण क्षेत्रातले जे तज्ज्ञ आहे, या सर्वांचं बुद्धीचा विकास करण्याचं एक महत्त्वाचं साधन म्हणजे ते वाचन आहे. मग आपल्यालाही कुठेतरी वाचनाच्या माध्यमातूनच बुद्धीचा विकास करता येईल. म्हणून त्या ठिकाणी आपण वाचनाचे फायदे आणि महत्त्व जाणून घेणार आहे. त्यामध्ये आपण पहिला पॉईंट पाहतो ते म्हणजे ज्ञानवृद्धी. म्हणजे वाचनामुळे नवीन माहिती, संकल्पना आणि दृष्टिकोन आपल्याला समजतो. जसं आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल माहीतच नसतं, मग आता ही माहिती कुठे मिळते तर पुस्तकात मिळते आणि मग त्या विषयाची आपल्याला नवीन माहिती समजते. म्हणजे आपण कोणत्याही क्षेत्रात असो त्या क्षेत्रामध्ये आपल्याला प्रगती करायची असेल तर आपल्या जुन्या माहितीशी नवीन माहिती जोडणे आवश्यक असते. मग अशा वेळेस आपल्याला ते पुस्तकाच्या माध्यमातूनच नवीन माहिती प्राप्त होत असते. आपण ज्या क्षेत्रात असेल त्या क्षेत्रातल्या आपल्या संकल्पना चांगल्या प्रकारे विकसित होण्यासाठी त्या संकल्पना ही पुस्तकाच्या माध्यमातूनच आपल्याला समजतात आणि आपला एक ज्ञानवृद्धीमुळे आपला एक नवीन जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निर्माण होतो की नाही. म्हणून ज्ञानवृद्धीसाठी वाचन हे फार महत्त्वाचे आहे. त्यानंतर दुसरं आहे भाषा कौशल्य. आता जनरली आपण जी भाषा बोलतो ही आपल्या आजूबाजूंच्या पहिल्यांदा आपण जी भाषा शिकतो की नाही ती भाषा आपल्या कुटुंबातील व्यक्ती आणि आपल्या आजूबाजूला असणारे शेजारी ज्या ज्या लोकांच्या संपर्कात येतो त्या लोकांच्या संपर्कात आल्यामुळे आपण त्यांच्या माध्यमातून आपली भाषा संग्रहित करत असतो आणि मग जे शब्दसंग्रह त्यांच्यापासूनच आलेले आहे तसे शब्दसंग्रह आपण बोलत असतो. म्हणजे आपल्याला भाषा ही आहे आपल्या परिसरातूनच शिकतो. पण आपली भाषा अजून कौशल्यपूर्ण करायची असेल तर आपल्याला पुस्तक वाचणे आवश्यक आहे आणि पुस्तक वाचल्याने नवीन शब्दांचा संग्रह आपल्याकडे होत असतो. म्हणजे आपल्याला एकाच अर्थाचे अनेक शब्द माहीत होतात आणि आपण ते जनरली जे लोकभाषेत वापरत नाही तशा प्रकारचे प्रभावशाली शब्द आपण आपल्या बोलण्यात वापरतो आणि मग आपली भाषा जी आहे ती कौशल्यपूर्ण होत असते. त्यानंतर आपल्याला सांगता येईल की आपण व्याकरणिकदृष्ट्याही चुकीचे बोलतो. बरेचदा आपण जर आपल्या भाषेला अजून कौशल्यपूर्ण करायचे असेल तर आपलं व्याकरणिकदृष्ट्या व्यवस्थित बोलणं आवश्यक असतं. जसं तो बाबा आला असं म्हणतो आपण, तर व्याकरणिकदृष्ट्या काय असायला पाहिजे, ते बाबा आले. म्हणजे या ठिकाणी आपण व्याकरणिकदृष्ट्याही व्यवस्थित बोलायला हवं. त्यानंतर लेखन शैली सुधारते. आता भाषा कौशल्याचा एक भाग म्हणजे लेखन शैली आहे. म्हणजे आपण जे लिहित असतो की नाही ते लिहिण्यासाठी आपलं वाचन पाहिजे. वाचनामुळे आपल्याला वाचनामुळे आपल्या लिखाणामध्ये आपलं लिखाण कौशल्यपूर्ण होत असतं. म्हणून भाषा जी आहे वाचनामुळे भाषा कौशल्य सुधारते असं म्हणून. पुढचा पॉईंट आहे जे आपण सुरुवातीलाच त्याचा उल्लेख केला तर मेंदूचा व्यायाम. म्हणजे जसं मेंदूचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे स्मरणशक्ती आहे, एकाग्रता आहे आणि विश्लेषणात्मक विचार वाढतो. म्हणजे वाचनामुळे जे आहे तर आपल्याला एक टास्क मिळते. आपण वाचल्यानंतर ती गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे आपसुकच काय होते की स्मरणशक्तीला चॅलेंज मिळते. त्यामुळे स्मरणशक्तीमध्ये वाढ होत असते आणि पुन्हा काय आहे की एकाग्रता वाढते. आपण ज्यावेळेस एखाद्या पुस्तकाचे वाचन करतो त्यावेळेस वाचत असताना आपली एकाग्रता एका ठिकाणी असते. आपण ती गोष्ट इमॅजिन करत असतो. म्हणजे पूर्ण एकाग्रता निर्माण होण्यासाठी वाचन हा अत्यंत महत्त्वाचा, वाचनाचे एकाग्रता होण्यासाठी वाचनाचा फायदा आहे.
त्यानंतर विश्लेषणात्मक विचार, म्हणजे आपल्याला ज्यावेळेस आपण एखाद्या विषयावर वाचन करतोय विविध पुस्तकातून, आपल्याला त्या संकल्पनेबद्दल विश्लेषणात्मक विचार आपले तयार होतात. मग आपण त्या विषयाच्या संदर्भात विश्लेषण करायला लागतो. तर असं मेंदूचा व्यायाम वगैरे या वाचनातून होत असतो. त्यानंतर आपण पुढे जर पाहिलं तर वाचनाच्या फायद्यामध्ये अजून काय आहे, तर ताण कमी करणे. वाचन काय करते, वाचन करत असताना आपलं मन शांत होते, कारण आपण एकाग्र होतो, त्याच्यामुळे मन शांत होते. आणि मन शांत झाल्यामुळे आपला तणाव काय होत असतो, कमी होतो. त्याच्यामुळे हे हे म्हणजे वैज्ञानिक याच्यामधून सिद्ध झालेलं आहे की वाचन करत असताना आपलं मन जे आहे शांत होते, कारण ते एकाग्र होते. एकाग्र झाल्यामुळे ते शांत होते आणि मग तणाव काय होतो, कमी होतो. त्यानंतर पुढचा भाग पाहतो, कल्पनाशक्ती वाढते. काय वाढते, आपली कल्पनाशक्ती. ज्यावेळेस आपण वाचनामध्ये कथा कादंबऱ्या वाचल्याने आपली सृजनशीलता वाढते. म्हणजे आपण एखाद्या नवीन गोष्टीवर कल्पक विचार करायला लागतो. म्हणजे जे आपल्या डोक्यात आधी नसतं तशी सृजनशील नव्याने आपण विचार डेव्हलप करायला लागतो. म्हणून आपली या माध्यमातून कल्पनाशक्ती सुद्धा वाढते. त्यानंतर आपण मनोरंजन म्हणू, म्हणजे वाचन हा आनंददायी व स्वस्त मनोरंजनाचा मार्ग आहे. आता आपल्याला भरपूर सारे, आता मोबाईलमध्ये आपल्याला मूव्ही पाहायची असेल तर आपल्याला तिकीट पे करावं लागते आणि मग ते मनोरंजन आपल्याला विकत घ्यावं लागते आणि मग ते मनोरंजन आपल्याला सगळ्यात महागडं असते, ठीक आहे. मग ते जे आहे त्या मनोरंजनाला आपण महागडं, परंतु इथे वाचन हा एक मनोरंजनाचा भाग जर म्हटला तर तो आनंददायी आहे आणि स्वस्त मनोरंजन आहे, म्हणून तो एक फायदा आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढे जे आहे की ते म्हणजे सहानुभूती. इतरांच्या जीवनाविषयी समज वाढते, विशेषतः काल्पनिक साहित्यामधून. म्हणजे आपण काय होतं, वाचनामुळे आपल्याला बरेचशा लोकांचे आयुष्य समजायला लागते. आपण आत्मचरित्र वाचतो, त्याच्यामुळे आपल्याला इतरांविषयी सहानुभूती निर्माण व्हायला लागते. आपण त्याच्या ठिकाणी स्वतःला ठेवून तसा विचार करायला लागतो की याची परिस्थिती काय असेल, याला काय जाणवत असेल याच्या परिस्थितीमध्ये. म्हणजे आपण इतरांप्रती सहानुभूती व्यक्त करत असतो. हा वाचनाचा आपल्याला फायदा सांगता येईल. पुढे आपण पाहतो की वाचनाचे काही वैज्ञानिक फायदे या ठिकाणी सांगितलेले आहेत. त्यामध्ये पहिला जो फायदा आहे तो मेंदूची कार्यक्षमता वाढते. वाचनामुळे न्यूरॉन्समधील जोड्या मजबूत होतात. जे आपले मेंदू आहे त्यांच्यामधील न्यूरॉन्स जे असतात त्यांच्या जोड्या मजबूत होतात आणि संशोधनानुसार, जसे जर्नल ऑफ कॉग्निटिव्ह न्यूरोसायन्स 2013 यांच्या संशोधनानुसार, नियमित वाचन मेंदूच्या प्री फ्रंटल कॉर्टेक्सला सक्रिय करते. यामुळे निर्णय क्षमता आणि समस्या सोडवण्याची क्षमता आपली सुधारते. निर्णय क्षमता आणि समस्या सोडवण्याची क्षमता आपली सुधारते. कशामुळे, तर हे वाचनामुळे होते. हे वैज्ञानिक संशोधनातून समोर आलेलं आहे. हे आपल्याला फायदा सांगता येईल. आणि पुढे जे आहे अजून स्मरणशक्ती सुधारते. परत जे आहे की आपण वाचनाचा अजून फायदा म्हणजे आपण कथा आणि माहिती वाचताना तपशील लक्षात ठेवण्यासाठी हिपोकॅम्पस सक्रिय होत असते. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जो हिपोकॅम्पस आहे, जो मेंदूमध्ये हिपोकॅम्पस आहे तो सक्रिय होतो आणि मग हे वाचनामुळे आपली जी स्मरणशक्ती आहे ती दीर्घकाळ स्मरणशक्ती वाढते. म्हणजे एखादी गोष्ट दीर्घकाळ राहते आपल्याला. म्हणून हे वाचनाचा आपल्याला एक फायदा सांगता येईल की स्मरणशक्ती सुधारते, दीर्घकालीन स्मृती वाढते. म्हणजे एखादी गोष्ट आपल्या दीर्घकाळ लक्षात राहते. हा त्याचा एक चांगला फायदा आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आपण वरही पाहिलं होतं, इथे आपण तणाव कमी होते. युनिव्हर्सिटी ऑफ सक्सेस यांच्या संशोधनानुसार वाचनामुळे तणाव पातळी 68% कमी होऊ शकते. कारण ते हृदयगती आणि स्नायूचा तणाव कमी करते. ध्यानापेक्षाही प्रभावी आहे. म्हणजे एक जे आपण मेडिटेशन करतो की नाही त्याच्यापेक्षाही हे प्रभावी आहे असं संशोधनातून लक्षात आलेलं आहे. म्हणून आपण या ठिकाणी वाचनाचे आपल्याला हे अनेक प्रकारचे फायदे सांगता येईल. त्यानंतर आपण पाहिलं की सहानुभूती आणि सामाजिक समज निर्माण होते. तेच आपण बघायची जे हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून लक्षात आलेले वैज्ञानिक फायदे. तर ट्रेंड्स ऑफ कॉग्निटिव्ह सायन्स यांच्या अभ्यासानुसार वाचन साहित्यामुळे थिअरी ऑफ माइंड सुधारते. म्हणजेच इतरांच्या भावना आणि दृष्टिकोन समजण्यास आपल्याला काय होतो, मदत होतो. वाचन झाल्यामुळे त्याचा आपल्याला फायदा सांगता येईल. आणि पुढे सांगितलेलं आहे की वृद्धत्वात मेंदू निरोगी राहतो. म्हणजे वृद्धकाळ जसं आयुष्यभर वाचन करणाऱ्यांमध्ये अल्झायमर, त्यानंतर डिमेन्शिया धोका कमी होतो, कारण वाचन सतत मेंदूला सक्रिय ठेवत असते. म्हणजे काय होतं की आपण जसं म्हातारा होत जातो तर आपली स्मरणशक्ती कमी होत जाते. परंतु जर आपण सातत्यपूर्ण जर वाचनाचा छंद बाळगला तर आपल्याला हे जे अल्झायमर आहे किंवा डिमेन्शिया आहे यांचा धोका कमी होतो, कारण वाचन मेंदूला काय करते, सक्रिय करते. या दोन
आजारामुळे आपल्याला आपले विस्मरण वाढत असतं म्हातारपणी. परंतु सतत जर आपण वाचन करत असेल तर ते आपलं मात्र टाळल्या जातं. तर अशा पद्धतीने आपल्याला वृद्धात काळामध्ये मेंदू निरोगी राहतो हे सांगता येईल. त्यानंतर अजून एकाग्रता आणि संयम वाढते. त्याच्यामध्ये परत वाचनामुळे लक्ष केंद्रित करण्याची सवय लागते, नाही तेच म्हणजे एकाग्रता वाढते. आणि जे डिजिटल युगामध्ये कमी होत आहे, म्हणजे सध्याच्या आपण जे डिजिटल युगात आहे, व्हॉट्सअप, फेसबुक, यूट्यूब यासारख्या डिजिटल युगात वावरत असताना आपली स्मरणशक्ती कमी होत आहे. तर अशा अवस्थेमध्ये दीर्घकाल वाचनामुळे मेंदूची मल्टीटास्किंगवरील अवलंबिता कमी होते. म्हणजे आपण काय की एकाच वेळेस अनेक कामं केल्यामुळे आपली एकाग्रता कमी होत असते. परंतु वाचनामुळे जे आहे त्याच्यामध्ये एकाग्रता वाढते आणि संयम वाढतो. हे त्याचा आपल्याला एक फायदा सांगता येईल. आणि पुढे जे आहे ते म्हणजे निद्रेची गुणवत्ता वाढते. झोपण्यापूर्वी जर आपण वाचन केलं तर मेलोटॉनिनचे उत्पादन वाढते आणि निद्रानाश कमी होतो. हे असे जनरल ऑफ स्लीप रिसर्च 2015 मध्ये नमूद केलेले आहे की जर झोपण्यापूर्वी आपण जर वाचन केले तर मेलॅटॉनिन जे आहे यांचे उत्पादन वाढते आणि निद्रानाश काय होतो, कमी होतो. वाचन हे मेंदूसाठी व्यायामासारखे आहे जे मानसिक आणि भावनिक आरोग्याला चालना देते. तर मित्रांनो, हे झाले सगळे आपल्याला वैज्ञानिक फायदे वाचनाचे, जे मेंदूचा विकास करण्यासाठी आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने हे म्हणून आपण वाचनाचं महत्त्व समजू शकतो की काय आहे. तर मित्रांनो, आपली 9 जून 2025 पासून एक गणित आणि बुद्धिमत्तेची बॅच सुरू होत आहे आणि ती ऑफलाईन आहे. आणि या बॅचमध्ये आपण सगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी मॅथ आणि रिझनिंग शिकवत आहे. आणि आपण आपले जे 35 सेकंदामध्ये आपलं उत्तर निघेल या पद्धतीने आपण मॅथ रिझनिंग शिकवणार आहे. तर आपल्याला जॉईन करायचं असेल तर तुम्ही 99356616 इथे खाली मी नंबर दिला आहे, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करायचा आणि आपला प्रवेश निश्चित करून घ्यायचा. धन्यवाद मित्रांनो.